नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567 या नंबरवर संपर्क साधा. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हों या किसी दूसरे शहर में हों, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचे रेडिओ अनुभव. आय रेडिओ अनुभव रेडिओवर सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर माहितीचा विशेष कार्यक्रम भाग 3. मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संदीप तामाणे. श्रोते हो, या आधीच्या पहिल्या दोन्ही भागामध्ये डॉक्टर संदीप तामाणे यांनी आपल्याला ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर माहितीपूर्ण मार्गदर्शन केलेलं होतं. मालिकेच्या 3ऱ्या भागातही आपल्याला डॉक्टर संदीप तामाणे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे काही प्रश्न उत्तर देखील या मालिकेमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. ऐकूयात तर ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर माहितीच्या कार्यक्रमाचा भाग 3. लूज कार्पेट्स आपण बघतो आपल्या जमिनीवर. कार्पेट, चादरी, आजकाल फॅन्सी काय काय येतात त्या कार्पेट्स, ती नुसती पडलेली असतात आणि ती अशीच व्यवस्थित अंथरलेली पण नसतात. तर त्याच्यामध्ये पाय अडकून पडणं हे इतकं कॉमन आहे. त्याच्यानंतर लो लाईंग ऑब्जेक्ट्स आणि लो लाईंग फर्निचर, म्हणजे आपल्या घरामध्ये इतक्या वस्तू असतात. आजकाल घरही काय वेळेला लहान असतात आणि वस्तू ज्या असतात, एवढं सामान आपल्या घरामध्ये जमवलेलं असतं. वर्षानुवर्ष ज्येष्ठ नागरिक राहत असतात आणि ते टाकणं पण जीवावर येतं. पुस्तकं असतात, फर्निचर असतं, डबे असतात, काय नसतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि लो लाईन म्हणजे ते खालच्या लेव्हलला जर असतील, जमिनीच्या लेव्हलला, तर बरेचदा पाय अडकून पडण्याचा धोका असतो. तर फर्निचर जे आहे ते आपलं प्रॉपर पाहिजे, त्याची उंची व्यवस्थित पाहिजे आणि कुठेही खालच्या लेव्हलला अशा वस्तू ठेवू नयेत की ज्याच्यात पाय अडकून पडता येत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेअर्स विदाउट आर्म सपोर्ट. ज्येष्ठ नागरिक ज्या खुर्च्या वापरतात त्या खुर्चीला आर्म सपोर्ट पाहिजे, म्हणजे हात पाहिजेत, हात असलेली खुर्ची पाहिजे.
आपल्या सहज लक्षात येईल की 2 प्रकारच्या खुर्च्या असतात. डॉक्टर्स लोक आम्ही जे आमच्या क्लिनिकमध्ये खुर्ची वापरतो तीही आपण बघितली असेल की दोन्ही बाजूला हात असतात त्याला. तर हात असलेली खुर्चीच तुम्ही वापरली पाहिजे बसताना उठताना, की जेणेकरून समजा तुमचा तोल गेला तर पटकन तुम्ही त्या हातावर तुमचे हात ठेवून सपोर्ट घेऊ शकता आणि यू कॅन प्रिव्हेंट अ फॉल. ही अगदी सोपी गोष्ट आहे पण खूप महत्वाची. पुअर लाइटिंग, जसं मी मगाशी म्हणलं की रात्री झोपताना आपला बाथरूमचा दिवा हा चालू पाहिजे किंवा बाथरूमच्या बाहेर पॅसेजचा दिवा हा चालू पाहिजे. एक लाईट तुम्ही रात्रभर चालू ठेवला तर तो खूप महत्वाचा आहे, स्पेशली बाथरूम टॉयलेटमध्ये आणि इव्हन जिन्यामध्ये. काही वेळा ज्येष्ठ नागरिक रात्री काही ठिकाणी तर रात्री 7 नंतर 8 नंतरही दिवे नसतात. तर आपल्या बिल्डिंगच्या स्टेअरकेसमध्ये जिन्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण चढतो तेव्हा लाईट प्रॉपर पाहिजे. ही सगळी काळजी आपण घ्यायला पाहिजे. ग्लेअर फ्रॉम लॅम्प्स, म्हणजे दिवे आजकाल इतके फॅन्सी असतात आणि त्या लॅम्प्सचा दिव्यांचा ग्लेअर आपल्या डोळ्यावर येतो आणि त्याच्यामुळे मग दिसण्यात प्रॉब्लेम होतो आणि आपण पडू शकतो. इम्प्रॉपर वॉकिंग एड्स, मी याच्याबद्दल थोडं नंतर बोलणार आहे, पण बरेच ज्येष्ठ नागरिक काठी वापरतात किंवा फ्रेम वापरतात, वॉकिंग फ्रेम असते, तर ही सुद्धा प्रॉपरली डिझाईन पाहिजे. अनेकदा चाकं असलेली काठ्या असतात की ज्याच्यामुळे घसरण्याचा धोका असतो. तर तुमच्या डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट यांनी रेकमेंड केलेलंच वॉकिंग एड वापरा की जेणेकरून सुरक्षितता तुमची वाढेल. आणि फुटवेअर म्हणजे जे आपण पादत्राणं वापरतो, चपला, बूट, तर इथे मी पुन्हा सांगेन की हाय हिल्सची, फॅन्सी अशा प्रकारची पादत्राणं, चपला, बूट अजिबात वापरू नका. इल फिटिंग म्हणजे ती व्यवस्थित तुमच्या साईजची पाहिजे. खूप मोठं आहे, खूप लहान आहे असं चप्पल बूट जर तुम्ही वापरलं तर नक्की तुम्ही पाय घसरून पडणार. आणि ही काळजी एस्पेशली डायबेटिक लोकांमध्ये की ज्यांची संवेदना कमी होते, न्यूरोपॅथी ज्यांना असते, यांनी घेतली पाहिजे. तर ही एक्सट्रिन्सिक कारणं आहेत, ती अगदी साधे सोपे आहेत पण ही दुर्दैवाने आपल्या लक्षात येत नाहीत किंवा आपल्या लक्षात आणून दिली जात नाहीत आणि मग ज्येष्ठ नागरिक पडतात. आणि एकदा पडलं की मग काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ही काळजी जरूर घ्या. अगदी सोप्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ फॉल, जी मी आपण कारणं आता बघितली, तर ते कारणं जर आपण समजावून घेतली तर डेफिनेटली आपण फॉल्स किंवा पडणं हे टाळू शकतो. एन्व्हायरमेंटल मॉडिफिकेशन आत्ताच मी म्हणलं, लाइटिंग प्रॉपर पाहिजे, पाणी नको कुठे जमिनीवर, लूज कार्पेट्स नकोत, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. चेअर विथ आर्म सपोर्ट पाहिजे. मेडिकेशन रिव्ह्यू, दरवेळेला तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाल तर नेहमी मी पेशंटना आम्ही सांगतो की तुम्ही जेव्हा जेव्हा डॉक्टरांच्याकडे जाल तर प्लीज तुमची सगळी औषधं घेऊन जा. तुम्ही जे काही घेता आहात, कुठल्याही पॅथीची असू देत, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, काही हर्बल मेडिसिन्स असतात, ऑइंटमेंट्स असतात, इनहेलर्स असतात, जे काही तुम्ही घेता हे सगळं डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टर त्यातलं कुठलं आवश्यक आहे कुठलं नाही हे तुम्हाला सांगतील आणि नको ते बंद करतील. आणि याच्यामुळे सुद्धा पॉलीफार्मसी म्हणजे खूप औषधं घेऊन जे काही प्रॉब्लेम्स होतात ते टाळता येतील. तर आपली जी औषधं आहेत, आता बरेच पेशंट आम्ही बघतो डायबिटीज, बीपी आहे, वर्षानुवर्ष त्याच गोळ्या चालू असतात, डॉक्टरांच्याकडे जाणंही होत नाही. नाही आम्ही गोळी घेतोय ना, मग शुगर राहणार कंट्रोलमध्ये, पण तसं नसतं. औषधं वेळोवेळी रिव्ह्यू करणं आणि त्याप्रमाणे त्याच्यात आवश्यक तो बदल करणं हे महत्वाचं आहे. डाएट, एक्सरसाइज बद्दल आपण बोललो, बॅलन्स डाएट, संतुलित आहार, विटॅमिन्स, मिनरल सप्लिमेंट, प्रॉपर हायड्रेशन, म्हणजे डिहायड्रेशन हा एक मोठा प्रॉब्लेम ज्येष्ठ नागरिकांमध्ये आहे. पाणी कमी पिलं जातं, बरेचदा लघवीला जास्त होईल या भीतीने ज्येष्ठ नागरिक पाणी पिण्याचं टाळतात, एस्पेशली बाहेर जायचं असेल वगैरे. मग पाणी व्यवस्थित पिलं गेलं नाही तर डिहायड्रेशनमुळे जे काही आजार होऊ शकतात ते आपल्याला टाळता येतील. त्याच्यानंतर अवॉइड हायपोग्लायसिमिया, म्हणजे डायबिटिक पेशंटमध्ये एस्पेशली हे महत्वाचं आहे की आहार हा व्यवस्थित पाहिजे, नाहीतर मग नुसतेच तुम्ही इन्शुलिन घेताय, डायबिटीसच्या गोळ्या घेताय आणि वेळेवर खात नाही तर मग हायपोग्लायसिमिया होतो आणि तुम्ही पडू शकता. तर ही सगळी काळजी महत्वाची आहे. प्रॉपर व्यायाम आवश्यक आहे, जसं मी मगाशी म्हणलं, गेट ट्रेनिंग आहे, म्हणजे ताईची सारखे व्यायाम आहेत, मसल स्ट्रेंथनिंग व्यायाम आहेत, बॅलन्ससाठी व्यायाम आहेत. तर या सगळ्याचा आपल्याला फॉल्स टाळण्यासाठी उपयोग होतो. आणि फॉरेन कंट्रीजमध्ये तर फॉल्स प्रिव्हेन्शन प्रोग्राम्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सरसाइज शिकवतात, फिजिओथेरपिस्ट असतात, हे सगळं करून फॉल्स किंवा पडणं कसं आपण टाळू शकतो हे शिकवलं जातं. आणि याच्यामध्ये अगदी 80% जरी तुम्ही फॉलो केलं तरी मला असं वाटतं मेनी फॉल्स कॅन बी प्रिव्हेंटेड. तर मला वाटतं हा आजच्या
भाषणाचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण घ्यावा लक्षात, की फॉल्स प्रिव्हेन्शन म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ डिझीज ऑल्सो इन्क्लुड्स प्रिव्हेन्शन ऑफ फॉल्स इन एल्डरली, हे महत्वाचं आहे. आता आपण जसं म्हणलं की सामाजिक आणि मानसिक आरोग्य हे तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला शारीरिक व्याधी टाळायच्या आहेत, तर त्याचप्रमाणे आपलं मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे. आपल्याला डिप्रेशन, लोनलीनेस, अँझायटी, उदासीनता, एकटेपणा हे टाळायचंय. आणि हाही प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट आहे. ते कसं शक्य आहे, तर एस्टॅब्लिश अँड एनहान्स सोशल कॉन्टॅक्ट. म्हणजे काय होतं आजकाल, जसं आपण म्हणतो की ज्येष्ठ नागरिक नवरा बायको दोघे एकत्र एकटेच असतात, मुलं बाहेर असतात, परदेशात असतात, फोनवर कॉन्टॅक्ट होतो पण जवळ कोणी नसतं. तर अशा वेळेला आपले शेजारी पाजारी आहेत, मित्रमंडळी आहेत, बिल्डिंग मधले लोक आहेत, अशांशी रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये राहणं, की गरज पडली तर आपल्याला एकमेकांची मदत होऊ शकेल, आपले इगोज बाजूला ठेवणं हे महत्वाचं आहे. की शेवटी प्रत्येकाला एकमेकाची गरज लागते आणि त्यावेळेला दुर्दैवाने असो सुदैवाने शेजारीच आपल्याला मदतीला येतो. आपले नातेवाईक मुलगा लांब कुठेतरी असतो, तर आपले सोशल सर्कल व्यवस्थित ठेवा. पुण्यामध्ये सुदैवाने अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. आपल्याकडे ऍस्कॉम, फेस्कॉम या संघटना आहेत, खूप चांगलं काम त्या करतात. त्याच्यानंतर अनेक हास्य क्लब आहेत, अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळी फिरायला एकत्र बाहेर पडतात, खूप चांगलं वातावरण ते असतं. तर अशा प्रकारे सामाजिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. यू कॅन गो टू, आपल्याकडे रमी क्लब्स असतात काही, किंवा इतर काही ऍक्टिव्हिटीज आहेत, व्हॉलंटरी वर्क करता येतं, सामाजिक कार्य, अशा ठिकाणी सुद्धा ज्येष्ठ नागरिक स्वतःला गुंतवून ठेवू शकतात. आपल्या ओळखी वाढतात, कॉन्टॅक्ट वाढतात आणि आपल्या डेफिनेटली आपले आयुष्याची गुणवत्ता, क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते. आणि दुसरा एक मुद्दा आजकाल जो महत्वाचा आहे, की जो काही प्रमाणामध्ये आजार टाळण्यासाठी उपयोगी आहे, ते म्हणजे कॉम्प्युटर लिटरसी अँड टेक्नोसॅव्ही राहणं. म्हणजे आजकाल हे जे तंत्रज्ञान सगळं वाढतंय, व्हॉट्सअप आहे, ईमेल, फेसबुक, ट्विटर, हे सगळ्या गोष्टी आहेत की ह्या आजकाल आवश्यक झाल्यात इव्हन ज्येष्ठ नागरिकांना. म्हणजे आपले परदेशात असलेल्या आपल्या मुलांशी आपण व्हिडिओ कॉल करून त्यांना बघू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज करू शकतो, कॉम्प्युटरवर त्यांना ईमेल पाठवू शकतो. तर हे आजकाल एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आवश्यक आहे. आणि डेफिनेटली जर तुम्ही एकमेकांच्या संपर्कात राहाल, माणसं जोडाल, तर तुमचं मानसिक सामाजिक आरोग्य नक्कीच चांगलं राहील आणि मानसिक आजार टाळण्यासाठी मदत होईल. तर मला वाटतं हा सुद्धा एक मुद्दा आपल्या सगळ्यांना लक्षात घेतला पाहिजे, की नुसतं शारीरिक आरोग्य नाही, तर जसं मी मगाशीच म्हणलं की मानसिक आणि सामाजिक आरोग्य हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आपल्या टॉयलेटमध्ये जसं मी मगाशी म्हणलं की अनेक प्रकारच्या आपण सुविधा करू शकतो की ज्यांनी पडण्याचा धोका टाळतो. इथे तुम्ही बघताय की याला ग्रॅब बार्स म्हणतो आपण, की या टॉयलेटमध्ये दोन्ही बाजूला मेटलचे बार्स आहेत. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक कमोडवर बसताना उठताना तिथे त्यांनी आधार त्याचा घ्यावा आणि मग उठावं बसावं, की ज्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो. इव्हन आमच्या बिल्डिंगमध्ये, आमच्या स्टेअरकेसमध्ये, जिन्यामध्ये सुद्धा आम्ही हे बार्स बसवले की ज्येष्ठ नागरिकांना चढण्यासाठी एक आधार मिळावा. आणि अँटी स्किड टाईल्स आजकाल मिळतात, म्हणजे आपल्या बाथरूममध्ये, की ज्याच्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो. म्हणजे नॉर्मल टाईल्स पेक्षा थोड्या वेगळ्या अँटी स्किड टाईल्स. तर या सुद्धा टॉयलेटमध्ये सुद्धा लोकांचं पडण्याचं प्रमाण खूप आहे ज्येष्ठ नागरिकांचं. तर अशा प्रकारे आधारासाठी आपण काही त्यांना सुविधा पुरवल्या तर नक्कीच फॉल्स प्रिव्हेन्शन होऊ शकतं. हिअरिंग एड आहे, त्याच्यानंतर आपले चष्मे आहेत, कॉन्टॅक्ट लेन्स, हे सुद्धा असिस्टिव्ह डिव्हायसेस आहेत की ज्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये आजार टाळण्यासाठी मदत होऊ शकते. हा एक आणखीन एक प्रकार आहे. कमोड टॉयलेट आजकाल वापरलं जातं. आणि हेही मी नेहमी सांगतो की आपला उद्देश काय आहे, ऍड लाईफ टू इयर्स अँड नॉट ओनली इयर्स टू लाईफ. म्हणजे आयुष्य किती तुम्ही जगताय, किती वर्ष जगताय, ऑफकोर्स ते महत्वाचं आहे, पण क्वालिटी ऑफ लाईफ असणं, गुणवत्तापूर्ण आयुष्य असणं हे तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही आजारी आहात, अंथरुणाला खेळून आहात, बाहेर जाऊ शकत नाही, इतरांवर अवलंबून आहात, तर असं आयुष्य पण चांगलं नाही. सो क्वालिटी ऑफ लाईफ इज इम्पॉर्टंट. आणि ती क्वालिटी मेंटेन करायला आपल्याला जी काय काळजी घ्यायची ती आता मी जे सांगितलं, प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट्स, तर आपलं आयुष्य गुणवत्तापूर्ण पाहिजे, नुसतंच ते लांब नको. तर त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे, आपण हेल्दी पाहिजे, शारीरिक मानसिक दृष्ट्याही तितकंच महत्वाचं आहे. आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. सर, मी पेटकर बोलतो. हा, बोला. माझा एक सजेशन असा आहे की डॉक्टरांनी वृद्धांच्या लसीकरणाचा चार्ट
आपल्या इस्पितळात टांगून ठेवावा व बरोबर. लसीकरण अनिर्वाही करावं. कारण काय की लसीकरण झाल्यामुळं ज्येष्ठांच्यातले रोग लांबत जातील, त्यामुळे वारंवार त्यांचं इस्पितळात भरती होणं पण कमी होईल. बरोबर तेव्हा ऑटोमॅटिकली देशाच्या तिजोरीवरचा भारी कमी होईल. बरोबर आहे. आजकाल आम्ही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, रिटर्न लिहिलं आणि ते ठेवलं तर लोकांना ते लगेच लक्षात येईल. तर ही चांगली सूचना आहे. दुसरं असं मला अजून एक विचारायचं आहे की आपण मल्टी डिसिप्लिनरी टीम म्हणून एक हो मल्टी डिसिप्लिनरी टीम आणि हो. पॅलेटिव्ह केअर कन्सेप्ट ह्याच्यामधला काय फरक आहे सर? ते पॅलिएटिव्ह केअर म्हणजे ज्यांचा आजार आपण बरा करू शकत नाही, उदाहरणार्थ कॅन्सर्स आहे किंवा ऍडव्हान्स हार्ट फेल्युअर आहे, ऍडव्हान्स सीओपीडी आहे, अशा लोकांचे आजार तुम्ही बरे करू शकत नाही, पण त्यांचं जे काही आयुष्य आहे ते जितकं सुसह्य होईल तेवढं करणं. तर मल्टीडिसिप्लिनरी टीम मध्ये इव्हन हेल्दी लोकांना सुद्धा या सगळ्या स्पेशालिस्टचा उपयोग आहे. फिजिओथेरपिस्ट आहे, जो तुम्हाला गुडघेदुखी होत असेल, कंबरदुखी असेल, मानदुखी असेल, त्याच्यासाठी व्यायाम शिकवून तुमचे ते दुखणं बरं करू शकतो. सोशल वर्कर्स आहे जे तुमच्याशी बोलतील, सायकोलॉजिस्ट आहे जे तुमचे मानसिक समस्या समजावू शकतील. तर पॅलिएटिव्ह केअर इज डिफरंट. इट इज नॉट अ क्युरेटिव्ह केअर. इट इज समवेअर वेअर जिथे आपल्याला आजाराला उपाय नाही, आजार फायनल स्टेजमध्ये आहे आणि त्यातल्या त्यात आपण त्या माणसाचं आयुष्य कसं चांगलं ठेवू शकू याच्यासाठी पॅलिएटिव्ह केअर आहे. थर्ड क्वेश्चन इज व्हॉट आर द टेस्ट टू बी कॅरीड आउट फॉर डिमेन्शिया अँड व्हॉट इज नॉर्मल रेंजेस? आता डेमेन्शियाचं आपला आजचा टॉपिक नव्हता म्हणून मी डिटेल बोलून देते. डेमेन्शियामध्ये 2 प्रकार आहेत. एक ज्याला आम्ही ट्रीटेबल डेमेन्शिया म्हणतो, की ज्याची काही कारणं आहेत आणि ती कारणं तुम्ही ट्रीट केली की तो आजार बरा होतो. अल्झायमर्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण अल्झायमर शिवाय इतरही काही डिमेन्शियाची कारणं आहेत. तर ट्रीटेबल डेमेन्शिया म्हणजे ज्याच्यामध्ये थायरॉइड डिफिशियन्सी, थायरॉइड ग्रंथीचे आजार, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी, इलेक्ट्रोलाइट डेफिशियन्सी, सोडियम पोटॅशियम संबंधी काही आजार, काही इन्फेक्शन्स, लिव्हर किडनीचे आजार, ब्रेन ट्युमर्स किंवा ज्याला सबड्युरल हिमॅटोमा म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्राव होतो जो ऑपरेशन काढता येऊ शकतो. तर ट्रीटेबल कॉज शोधलं पाहिजे. याच्यापैकी काही कारणं असतील तर ती जर तुम्हाला सापडली की एखाद्याचं थायरॉइड हॉर्मोन ॲबनॉर्मल आहे, एखाद्याचं B12 कमी आहे, कोणाला किडनीचा आजार आहे, तर हे केल्याने तो आजार बरा होतो. तर या तपासण्या करणं हे आवश्यक आहे. आणि दुसऱ्या ज्या तपासण्या आहेत की ज्याला आपण नॉन ट्रीटेबल म्हणजे अल्झायमर्स हे कॉमनेस्ट आहेत, त्या व्हॅस्क्युलर डेमेन्शिया आम्ही म्हणतो, की ज्या लोकांना पूर्वी स्ट्रोक, पॅरालिटिक अटॅक आलाय, ज्यांना हृदयविकार झालाय, अशा लोकांची बौद्धिक क्षमता पुढे जाऊन कमी होते. तो एक आजार आहे. किंवा पार्किन्सन्स मध्ये डेमेन्शिया होतो. तर या आजारांमध्ये मग ब्रेन स्कॅन आहे, MRI स्कॅन आहे किंवा इतर काही न्यूरोलॉजिकल टेस्ट आहेत. तर ते तुमचे डॉक्टर, जेरियाट्रिशियन, न्यूरोलॉजिस्ट तुम्हाला सांगतील. पण बेसिक तपासण्या कुठल्याही डेमेन्शियाच्या आजारामध्ये ज्या मी सांगितल्या की थायरॉइड टेस्ट, व्हिटॅमिन B12, लिव्हर टेस्ट, किडनी टेस्ट, शुगर, हिमोग्लोबिन या करणं हे आवश्यक आहे की जेणेकरून आपण कुठलाही ट्रीटेबल कॉज मिस करत नाही आहोत. असे अनेक पेशंट येतात की ज्यांना व्हिटॅमिन B12 खूप कमी असतं. नातेवाईक सांगतात की गेले महिनाभर, 2 महिने, 15 दिवस हा पेशंट थोडासा विसरू झालेला आहे, डे टू डे ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांना प्रॉब्लेम होतो आहे आणि B12 बरंच कमी असतं. तर B12 इंजेक्शन्स दिली तर त्यांची इम्प्रुव्हमेंट पण होते. सो दीज आर द टेस्ट दॅट वी युजली रेकमेंड. डॉक्टर साहेब, मला एक शंका आहे. मी डॉक्टर श्रीकांत बोलतो. आज माझं वय 75 आहे आणि 60च्या नंतर मला थोडा डोळ्याचा जो काही भाग होता, मी 2-3दा डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी डोळे तपासल्यानंतर मला काही ड्रॉप दिले आणि कॅटरॅक्टच्या संदर्भात सांगितलं की तसं काही घाई नाही आहे. नंतर मी पुन्हा गेलो त्यांच्याकडे 2-3दा आणि अशा प्रकारच्या तपासण्या केल्या तर घाई नाही असं त्यांनी अजूनही सांगितलेलं आहे आणि मला तसा डोळ्याचा आता ड्रॉप टाकल्यामुळे काही त्रास होत नाहीये आणि डोळ्याचे मला बरोबर दिसत आहे. तर कॅटरॅक्टच्या संदर्भामध्ये मी घाई करण्याची गरज आहे का? नाही, तुमचे डोळ्याचे डॉक्टर डोळे तपासून तुम्हाला सांगू शकतात की तो मोतीबिंदू पिकलेला आहे की नाहीये, त्याला ऑपरेशनची गरज आहे की नाही आणि गरज असली तर ते किती लवकर केलं पाहिजे हे तुमचे डोळ्याचे डॉक्टरच तुम्हाला तपासून सांगतील. म्हणजे काही वेळेला डॉक्टर सांगतात की नाही बाबा, एक 8 दिवसात 15 दिवसात केलंच पाहिजे, मोतीबिंदू पिकलाय, तुम्ही उशीर केलात तर तो आणखीन वाढेल आणि मग डोळ्यावर परिणाम होईल, दृष्टीवर. काही वेळेला असेही सांगतात की वर्षभरही तुम्ही थांबू शकता, अर्ली स्टेजमध्ये आहे. तर अशा वेळेला डोळ्याच्या डॉक्टरनी डोळा तपासून तुम्हाला सांगणं
की तो कॅटरॅक्ट किती वाढलेला आहे आणि किती लवकर किती ऑपरेशन आपल्याला करायला लागेल किंवा किती वेळ थांबता येईल हे पूर्णपणे डोळे तपासून डोळ्याचे डॉक्टर आपल्याला सांगणार. त्यांच्यावर आपल्याला अवलंबून राहायचंय. ते म्हणतील तो सल्ला फॉलो करायचा. ओके, थँक्यू. यवतमाळ बोलतो मी. ज्येष्ठ नागरिक मंडळाचा सचिव आहे मी, रिटायर्ड न्यायाधीश. माझ्यासोबत माझी 93 वर्षाची आई आहे. ती असे भास होतात, हे मला जातोय, मला भीती वाटते, माझ्या बाजूला बस. ही कोणती मानसिकता आहे सर? याच्यावरती मी काय करू शकतो? किती दिवसापासून? ते गेल्या 5-6 महिन्यापासूनच. आणि कुठलाही आजार नाही तिला, कुठलंही औषध नाहीये. नाही, मग मी तुम्हाला सजेस्ट करीन की जे मी मगाशी सांगितलं की ज्या रुटीन तपासण्या आहेत की आपल्याला एक शोधायचं की याचं काही ट्रीटेबल कॉज आहे का. तर थायरॉइडची टेस्ट आहे, व्हिटॅमिन B12, लिव्हर, किडनी, हे आपल्याला केलं पाहिजे. जर आपल्याला असं वाटलं की हा आजार इतका वाढतोय की तो त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्रासदायक ठरतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला काही टेस्ट म्हणजे न्यूरोलॉजिस्टला दाखवणं, MRI करणं ब्रेनचा. काही वेळेला ही डेमेन्शियाची सुरुवात पण असू शकते. तर त्या दृष्टीने आपल्याला बेसिक तपासण्या करणं आणि मग जसे रिपोर्ट्स येत आहेत तसं पुढची ऍक्शन घेणं हे महत्वाचं आहे. आणि औषधं पण काही आहेत. तर तुम्ही जर डॉक्टरांच्याकडे गेलात तर हे जे भास होतात किंवा असंबद्ध बोलतात, तर अशासाठी टेम्पररी का होईना पण ते कमी होण्यासाठी औषधं पण आहेत. तर ती सुद्धा फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली पाहिजे. थँक्यू सर. मला एक प्रश्न विचारत होता. आपण सांगितलं आहे की आजार होऊन गेला आहे, पुन्हा होऊ नये म्हणून काही काळज्या घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर त्या एकदा आपण मला थोडं सांगाल का परत कोणत्या कोणत्या काळज्या घ्याव्यात? हो, बरोबर आहे. जसं मी उदाहरण दिलं की ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे तर पुन्हा तो येऊ नये, सेकंड अटॅक येऊ नये, तर अशासाठी आपण गोळी देतो रक्त पातळवायला, कोलेस्ट्रॉल रिड्युसिंग गोळी देतो, ब्लड प्रेशर असेल तर ते कमी करणारी गोळी असते. त्याच्यानंतर पॅरालिटिक अटॅकचं पण सेम आहे. एकदा पॅरालिटिक अटॅक आला की तो पुन्हा येऊ नये म्हणून जी काही औषधं आहेत ती तुमच्या सल्ल्याने देतील. काही वेळेला फिजिओथेरपीचा सुद्धा उपयोग होतो. तुम्हाला स्ट्रोक होऊन गेलाय, पॅरालिटिक अटॅक आलाय, तर तुम्ही अर्ली स्टेजमध्ये पॅरालिटिक अटॅक आल्या आल्या फिजिओथेरपी दिली तर नक्की त्याचा उपयोग होतो. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत की मी काही औषधं सांगितली तुम्हाला, तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत की ज्या त्या आजाराशी निगडीत आहेत. तर त्याप्रमाणे तुमचे डॉक्टर तपासून तुम्हाला जो आजार झालाय तो त्याची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा पुन्हा तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे. इट मे बी मेडिसिन्स, इट मे बी नॉन मेडिकल. जसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे, आहारामध्ये बदल आहेत, व्यायाम आहेत, फिजिओथेरपी. तर या सगळ्यांचा जो मी उल्लेख केला की तो तुमच्या आजाराशी संबंधित आपण डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील तसा. थँक्यू सर. श्रोतेहो, आत्ताच आपण ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर माहितीच्या कार्यक्रमाचा भाग 3 ऐकलात. आजच्या 3 भागामध्ये आपल्याला डॉक्टर संदीप ताम्हाणे यांनी माहितीपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच प्रश्न आणि त्यावर आधारित उत्तरं देखील आपल्याला डॉक्टर संदीप ताम्हाणे यांनी दिलेली आहेत. तर श्रोतेहो, पुढच्या भागातही आपल्याला डॉक्टर संदीप ताम्हाणे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचे रेडिओ अनुभव, आय रेडिओ. नवीन गोष्टी, नवी कहाणी, आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ, आय रेडिओ अनुभव.